नमस्कार. पस्तुरीच्या सर्व प्रेक्षकांना गुढीपाडव्याच्या अर्थातच मराठी नववर्षाच्या हार्दिक शुभेच्छा. गुढीपाडवा म्हणजे 3.5 मुहूर्तांपैकी एक. हा गुढीपाडवा प्रत्येकासाठी आरोग्याचा, विजयाचा संदेश घेऊन येतो. गुढीपाडवा व्यक्तिशः माझ्यासाठी तर फार विशेष. याचं कारण मी ज्या शिक्षण संस्थेत लहानाची मोठी झाले आणि सुदैवानं ज्या शिक्षण संस्थेमध्ये मी कार्यरत आहे, स्वप्नभूमी आणि कर्मभूमी एक व्हावी याचा जो काही आनंद मी उपभोगती आहे, ती माझी सरस्वती भुवन शिक्षण संस्था या गुढीपाडव्याच्या दिवशीच स्थापन झाली. पारतंत्र्याच्या काळामध्ये थेट 1915 मध्ये सरस्वती भुवन शिक्षण संस्थेची स्थापना झाली आणि शिक्षणाच्या क्षेत्रामध्ये स्वदेशाचा, स्वधर्माचा, स्वभाषेचा एक नवीन मंत्र तिनं लिहिला. तो दिवस हाच, आत्मभान जागवणारा, विजयाची आशा दाखवणारा. आणि म्हणून सरस्वती भुवन शिक्षण संस्थेच्या वर्धापन दिनाच्या आपल्या सगळ्यांना अगदी मनपूर्वक शुभेच्छा. सेवा मातृभूमीची, सेवा मातृभाषेची या कार्यक्रमाअंतर्गत आम्ही लहान मुलांसाठी एक विशेष कार्यक्रम घेतो आहोत. तो म्हणजे मनाचे श्लोक. अनेकविध संस्थांमधील लहान मुलं या ठिकाणी मनाचे श्लोक सादर करणार आहेत आणि त्याचं विवेचन आपल्यासाठी या ठिकाणी घडणार आहे. मी या कार्यक्रमात सहभागी झालेल्या प्रत्येक मुलाची अगदी मनापासून आभारी आहे. याचं कारण असं आहे, प्रत्येक मूल मूल्य घेऊन येत असतं आणि या मनाच्या श्लोकाच्या उपासनेनं ते मूल्य सांभाळण्यासाठी, जोपासण्यासाठी मनाची ताकद वाढणार आहे, मनाची शक्ती वाढणार आहे. सरस्वती भुवन शिक्षण संस्थेने आम्हाला ही मूल्यधारणा दिलेली आहे. ही मूल्यधारणा जोपासली जावी यासाठी पस्तुरीतर्फे हा एक छोटासा प्रयत्न. माझ्यासाठी दुहेरी आनंदाची बाब अशी आहे, पस्तुरीतर्फे हा 9 दिवसांचा कार्यक्रम मी समर्पित करते आहे अहमदाबाद येथील पुनरुत्थान विद्यापीठाला. पुनरुत्थान विद्यापीठाच्या माननीय कुलगुरू इंदुताई काटदरे यांना मी नम्र विनंती करते, या समर्पणाचा आपण स्वीकार करावा. सरस्वती भुवन शिक्षण संस्थेनं राष्ट्रप्रेम आमच्यामध्ये रुजवलं आणि त्या राष्ट्रप्रेमाचा खरा अर्थ, भारत म्हणजे काय हे समजावण्याचं काम केलं पुनरुत्थान विद्यापीठानं. जी 3 ज्ञानसत्र या काळामध्ये आम्ही केलेली आहेत, या ज्ञानसत्रांनी खऱ्या अर्थानं आमचे डोळे उघडले. भारतीय संस्कृती म्हणजे काय, भारतीय ज्ञान परंपरा म्हणजे काय, आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे पुनरुत्थान विद्यापीठातर्फे 1000 ग्रंथ निर्मितीचा ज्ञानसागर महाप्रकल्प घडत आहे. भारतभरातून अनेक लेखकांनी या प्रकल्पामध्ये योगदान दिलेलं आहे. प्रत्येक सामान्य माणूस या प्रकल्पामध्ये आपलं योगदान देण्याचा प्रयत्न करत आहे. ज्ञानाधिष्ठित
मूल्याधिष्ठित अशी जी भारतीय संस्कृती आहे, या भारतीय संस्कृतीची पताका सदा सर्वदा चिरंतन फडकत राहिली पाहिजे, यासाठी पुनरुत्थान विद्यापीठ कार्यरत आहे. आणि म्हणून पुनरुत्थान विद्यापीठाला हा छोटासा मानाचा मुजरा. सरस्वती भुवन शिक्षण संस्थेचे सहचिटणीस श्री मिलिंद रानडे सर आज आपल्याशी संवाद साधणार आहेत. सर्व शालेय विभागाच्या अध्यक्षपदाची धुरा सांभाळत असताना शिक्षणाच्या क्षेत्रात जाणीवपूर्वक नवे प्रयोग करणारे, मूलभूत शिक्षणाला महत्त्व देणारे आणि विद्यार्थ्यांमधील गुणकौशल्य खऱ्या अर्थानं विकसित व्हावेत यासाठी प्रयत्नरत असणारे आदरणीय श्रीयुत मिलिंदजी रानडे सर, कस्तुरीच्या मंचावर आपलं हार्दिक स्वागत आहे. आपण आमच्या विनंतीला मान देऊन आमच्या प्रेक्षकांशी संवाद साधायला आलात, त्याबद्दल कस्तुरीतर्फे मी आपली आभारी आहे. धन्यवाद. नमस्कार. सर्वप्रथम गुढीपाडव्यानिमित्त आणि सरस्वती भुवन शिक्षण संस्थेच्या वर्धापन दिनानिमित्त आपणा सर्वांस हार्दिक शुभेच्छा. महाराष्ट्राच्या आणि मराठी भाषिकांच्या सांस्कृतिक जीवनामध्ये आपल्या संत परंपरेचा एक फार महत्त्वाचा रोल राहिलेला आहे. ज्ञानेश्वर, नामदेव, जनाबाई, चोखामेळा, एकनाथ महाराज, संत तुकाराम आणि समर्थ रामदास यांनी आपल्या कार्यातून जीवनाला कसं तोंड द्यावं आणि त्याची अध्यात्माशी कशी सांगड घालावी याची फार सुरेख शिकवण आपल्याला दिलेली आहे. कस्तुरी या यूट्यूब चॅनेलतर्फे समर्थ रामदासांच्या मनाचे श्लोकांवर आधारित जो नवीन उपक्रम सुरू होत आहे त्याला मी माझ्या हार्दिक शुभेच्छा मी देतो. येणाऱ्या काळामध्ये आता मी जे उल्लेख केलं त्या इतर संत महात्म्यांच्याही कार्याबद्दल असेच उपक्रम आपण येणाऱ्या काळामध्ये घ्यावेत अशी माझी एक सूचना मी आपल्याला करू इच्छितो. पुन्हा एकदा सर्वांना शुभेच्छा देतो. धन्यवाद. नमस्कार. कस्तुरीच्या सर्व प्रेक्षकांना गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा. आज खास आपल्यासाठी कस्तुरीच्या मंचावर आलेले आहेत सरस्वती भुवन शताब्दी प्रशालेचे मुख्याध्यापक श्रीयुत राहुल मोहनपूरकर. सर नमस्कार. नमस्कार. आपलं खूप खूप स्वागत आहे. मला तुम्हाला सगळ्यांना सांगायला आवडेल, आपण गुढीपाडवा ते रामनवमी या काळामध्ये लहान मुलांसाठी मनाचे श्लोक हे आवर्जून या ठिकाणी घेणार आहोत. आता सेवा मातृभूमीची, सेवा मातृभाषेची हा जो विशेष कार्यक्रम आपण पूर्वी सुरू केलेला आहे, याच कार्यक्रमामध्ये आपण हा लहान मुलांसाठीचा कार्यक्रम घेणार आहोत आणि त्यासाठी आपण पहिली निवड केलेली आहे ती सरस्वती भुवन शताब्दी प्रशाला अर्थात SB सेंटेनरी स्कूल यांची. याचं विशेष कारण म्हणजे गुढीपाडवा हा सरस्वती भुवन शिक्षण संस्थेचा वर्धापन दिन आहे. 1915 मध्ये ज्या वेळेला सरस्वती भुवन शिक्षण संस्था स्थापन झाली ती पारतंत्र्याच्या काळामध्ये निजामाला प्रत्युत्तर देत मातृभाषेतून शिक्षण दिलं जावं या तत्वाचा पुरस्कार करत मराठवाडा प्रदेशाला एक प्रकारचा मिळालेला आशीर्वाद म्हणजे मला सरस्वती भुवन शिक्षण संस्था वाटते. याचं कारण आहे काल सुसंगतता राखत संस्थेनं कायम जनहिताचा विचार केला आणि लोक सहभागातून, लोक आधारानं या संस्थेचा विकास झालेला आहे. त्याचे साक्षी
आपण सर्वजण आहात आणि म्हणून आज गुढीपाडव्याच्या निमित्तानं मला मोहनपूरकर सरांना आपल्याला भेटवताना विशेष आनंद होतो आहे. सर, आपल्याशी गप्पा तर आपल्याला मारायच्या आहेतच, पण त्यापूर्वी मी अधिकच्या काही गोष्टी या आपल्या प्रेक्षकांना तुमच्याबाबत सांगू इच्छिते. सर पूर्वी अभियांत्रिकी क्षेत्रामध्ये होते. जवळपास 15 वर्ष सर आपण अभियांत्रिकी क्षेत्रामध्ये काम केलेलं आहे आणि आता जवळपास 15-16 वर्ष होत आलेली आहेत की आपण शिक्षण क्षेत्रामध्ये आहात. म्हणजे माझ्या माहितीनुसार 2017 मध्ये आपली शाळा सुरू झाली आणि त्याच्या पूर्वी आपण 8 वर्ष शिक्षण क्षेत्रात वेगवेगळ्या पद्धतीने होता. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे सर हे सरस्वती भुवन शिक्षण संस्थेचे विद्यार्थी आहेत, परंतु त्याच्यानंतर मात्र पदवी त्यांनी पूर्ण केल्यानंतर त्यांना परदेशात शिक्षण घेण्याचा योग आला, परदेशामध्ये काम करण्याची संधी मिळाली आणि त्या पद्धतीने अमेरिकेबाबतच्या त्यांच्या अनुभवांबाबतही ते आपल्याशी बोलतील. पण या सगळ्या कालखंडानंतर त्यांनी आपल्या माय देशामध्ये या ठिकाणी येऊन काम करणं, आपल्या मातृभाषेशी संबंधित असलेल्या शिक्षण संस्थेमध्ये काम करणं आणि मला सांगायला फार आनंद होतो ही शाळा जरी इंग्रजी असली तरी बहुभाषिकता ही जी काळाची गरज आहे ही लक्षात घेऊन सगळ्या भाषांना समान महत्त्व देणारी, वाचन म्हणजे केवळ पुस्तक चालणं नव्हे तर वाचन म्हणजे अंगीकार करणं या मूल्यावर भर देणारी अशा प्रकारची आपली संस्था आहे. सर, या ज्या पद्धतीने आम्ही सभुशताब्दी प्रशालेची वाटचाल पाहतो आहोत त्या सगळ्यासाठी मी आपलं खरोखर अगदी मनापासून अभिनंदन करते आणि गुढीपाडव्याच्या निमित्ताने आपल्याला विशेष शुभेच्छा देते. धन्यवाद. मला असं वाटतं की आता आपण आपल्या प्रेक्षकांना तुमच्या अनुभवातल्या ज्या काही गोष्टी आहेत त्या थोड्याशा शेअर करूयात. थोडंसं एक कुतूहल जे अनेकांच्या मनामध्ये असतं की तुम्ही अभियांत्रिकीच्या क्षेत्रामधून शिक्षणाच्या क्षेत्रामध्ये आलेला आहात, तर त्या प्रवासाबद्दल काही आमच्या प्रेक्षकांना सांगताल? नमस्कार. आता उर्जाताईंनी माझ्याविषयी जी प्रस्तावना शाळेविषयी जे सांगितलं आणि मला जो हा प्रश्न विचारलेला आहे, माझा प्रवास अभियांत्रिकी क्षेत्रातून शैक्षणिक क्षेत्रामध्ये मी जे आलेलो आहे तर त्यामध्ये मी मुळात एक पॉवर सिस्टम्स इंजिनियर आहे. मी माझे ग्रॅज्युएशन जे आहे ते इलेक्ट्रिकल इलेक्ट्रॉनिक्स आणि पॉवर या विषयात केलं आणि नंतर माझं पोस्ट ग्रॅज्युएशन जे मी अमेरिकेत शिक्षण घेतलं ते पॉवर सिस्टम्स अँड इंडस्ट्रियल इंजिनिअरिंग या विषयात केलं. या क्षेत्रामध्ये 1996 ते 2016 हे 20 वर्ष मी जे काम केलं त्यामध्ये डिझाईन, डेव्हलपमेंट, मार्केटिंग अशा वेगवेगळ्या शाखांमध्ये मी ते काम करत होतो आणि ते करत असताना बऱ्याचदा मला संधी एक ट्रेनर म्हणून मिळाली, ज्याच्यामध्ये नवीन जे इंजिनियर्स त्या कंपनीमध्ये मी जिथं जिथं काम केलं तर त्यांचं ट्रेनिंग करणे किंवा प्रॉडक्ट ट्रेनिंग करणे अशा स्वरूपाचं काम मला त्या ठिकाणी मिळत गेलं. म्हणजे माझे जे कोणी सहकारी, माझे जे कोणी सुपरवायझर्स, मॅनेजर्स जे होते त्यांना असं नेहमी वाटत राहिलं की हा जो आपला टीम मेंबर आहे हा कुठेतरी काहीतरी शिकवणं याला शक्य आहे आणि त्याला तसं काम दिलं गेलं पाहिजे. तर मी त्यामुळे ऑल इंडिया रिक्रुटमेंट, ऑल इंडिया ट्रेनिंग अशा प्रकारचे काम मी करत राहिलो आणि ते करत असताना मला इंजिनिअरिंग फंक्शन्सपेक्षा ट्रेनिंग फंक्शनमध्ये स्वतःला जास्त मी आनंदी आहे हे मला जाणवायला लागलं. तर त्यातून मग हे 20 वर्षामध्ये असे प्रसंग अनेकदा आले की मी 8-8 दिवसांच्या 12-12 दिवसांच्या ट्रेनिंग प्रोग्राम्सवर असायचो. त्या ट्रेनिंग प्रोग्रामचं पूर्ण डिझाईन करणे, त्या ट्रेनिंग प्रोग्रामला एक्झिक्यूट करणे आणि त्याच्यानंतर त्याच्यावरचं असेसमेंट करणे हे सुद्धा मी कामं करत होतो. तर लक्षात आलं की हे सगळं जे आहे ते कुठेतरी शिक्षण या विषयाशी निगडित आहे. म्हणजे अभियांत्रिकीचं काम चालू होतं पण तुमच्यातला शिक्षकच तिथे जागा होता. एक्झॅक्टली. तर त्यामुळे मग पुढे लक्षात आलं की आपण आता 20 वर्षापासून आपण पॉवर सिस्टम्स इंजिनियर म्हणून काम करतो आहोत, पण आपल्याला जास्त आनंद हा त्यातल्या ट्रेनिंग, एज्युकेशन या
भागामध्ये आपल्याला तो मिळालेला आहे, तर मग तेच का नाही करायचं पूर्णपणे. आणि मग ते करण्यामध्ये मला एक नेहमी वाटायचं की मग त्यात ज्या चांगलं काम करत असलेल्या ज्या संस्था आहेत त्यामध्ये मी विद्यार्थी दशेपासूनच जे कृष्णमूर्तींच्या शिक्षण पद्धतीविषयी वाचत होतो, इंजिनिअरिंगच्या वेळेस वाचत होतो, पोस्ट ग्रॅज्युएशनच्या वेळेस वाचत होतो. तर तेव्हा मी अमेरिकेत असतानाच ठरवलं की मी जर का शिक्षण क्षेत्रामध्ये मला जायचं आहे तर मी जे कृष्णमूर्ती शाळेमध्ये एक शिक्षक म्हणून जाईल तिथून मी माझं काम सुरू करेन. तशी संधी मी अमेरिकेत प्रयत्न केला, पण अमेरिकेत सिटिझनशिपच्या लिमिटेशनमुळे मी अमेरिकेतल्या जे कृष्णमूर्ती शाळेत काही मला प्रवेश मिळू शकला नाही. मग मला भारतामध्ये जी कृष्णमूर्तींची शाळा आहे जी पुणे जिल्ह्यामध्ये आहे, तर त्या ठिकाणी मी ॲज अ शिक्षक म्हणून काम करायला सुरुवात केली. आणि तिथे मला हे डिस्कवर झालं, म्हणजे तिथे मला पटली ही गोष्ट की आपण जे आहे ते शिक्षक बनण्याच्या साठी आपल्याकडे ज्या काही सगळ्याच नाही पण त्याच्यातल्या काही क्वालिटीज आपल्याकडे आहेत. आणि मग तो प्रवास माझा तिथे सुरू झाला, म्हणजे दॅट वॉज द बिगिनिंग बेसिकली. आणि ते करत करत मी सरस्वती भुवन एज्युकेशन सोसायटीशी कसा जोडला गेलो त्याच्याविषयी तुम्हाला सांगेल. बरोबर सर, मी जेव्हा जे कृष्णमूर्तींच्या शिक्षण तत्वज्ञानाचा विचार करते, माझा फारसा त्याच्यामध्ये अभ्यास नाही, पण मला एक असं जाणवतं की भारतीय संस्कृती जेव्हा शिक्षणाबाबत बोलते ना, तर ती समग्र शिक्षणाचा विचार करते आणि ज्याच्यामध्ये माणसाच्या व्यक्तिमत्वाचा परिपूर्ण विकास होईल. आणि जे कृष्णमूर्तींच्या संदर्भात मी काही वर्षांपूर्वी जे काही थोडं बहुत वाचलेलं आहे, तर माझ्यामध्ये हाच भाग कुठेतरी त्यांनाही समग्रतेचा जे कृष्णमूर्तींना अपेक्षित आहे. आता तुम्ही तर त्यांच्या शिक्षण तत्वज्ञानाचं चिंतन केलेलं आहे, त्यांच्याशी संबंधित असलेल्या किंवा त्यांच्या संस्थेच्या शाळांमध्ये अध्यापन केलेलं आहे. तर आज गुढीपाडव्याच्या निमित्ताने तुम्ही पालकांना सुद्धा आणि बालकांना सुद्धा या शिक्षणाच्या बाबतीतलं काय एक मूलभूत तत्व सांगताल? राईट, म्हणजे तुम्ही समग्र शिक्षण हा जो मुद्दा या ठिकाणी मांडला, तर जे कृष्णमूर्ती एज्युकेशन प्रिन्सिपल्समध्ये क्रिएशन ऑफ द इंटिग्रेटेड माइंड हेच त्यांनी सांगितलं. म्हणजे ज्या ठिकाणी त्यांनी विषयांमध्ये जे कंपार्टमेंटलायझेशन केलं जातं, म्हणजे आपण शिक्षण घेताना इंग्रजी, त्याच्यानंतर गणित, विज्ञान, इतिहास, भूगोल हे असं आपण शिक्षणाकडे जे बघत असतो, तर त्या सगळ्या विषयांचा एकत्रित परिणाम हा त्या मनुष्याच्या सर्वांगीण बेसिकली त्या व्यक्तीच्या पूर्ण व्यक्तिमत्वाच्या निर्मितीसाठी जे जे लागतं ते म्हणजे शिक्षण. त्यामुळे फक्त गणित, विज्ञान, इंग्रजी हे शिकून त्याच्यामधली एक्सपर्टीज हे केवळ शिक्षण नाही, हे जे कृष्णमूर्तींनी त्यांच्या एज्युकेशन फिलॉसॉफीमध्ये सांगण्याचा प्रयत्न केला, ज्याच्यामध्ये त्या पद्धतीने घडलेली जी व्यक्ती आहे तीच शिक्षक बनण्याच्यासाठी लायक आहे. आणि त्या पद्धतीचा शिक्षक जो आहे तो तशाच पद्धतीने विद्यार्थ्यांच्या विकासामध्ये मदत करू शकेल, अशा पद्धतीने त्यांनी शिक्षण या विषयाकडे बघितलेलं. म्हणजे मी स्वतः तिथे जेव्हा शिक्षक म्हणून एका जे कृष्णमूर्ती शाळेत काम करायला सुरुवात केली, तेव्हा बरंचसं काम हे माझ्यावरच मला करावं लागत होतं. म्हणजे माझ्या स्वतःच्या विकासामध्येच मला त्यांनी गुंतवलं होतं आणि त्या पद्धतीने मी विद्यार्थ्यांसमोर जात होतो. म्हणजे मला एक्सपर्ट म्हणून विद्यार्थ्यांसमोर ठेवलेलं नव्हतं. सो दॅट वॉज द फंडामेंटल डिफरन्स. म्हणजे दॅट वॉज ती सगळ्यात महत्वाची गोष्ट होती त्या ठिकाणी. म्हणजे मला वाटतं आपण जे म्हणतो ना की शिक्षक हा आयुष्यभर विद्यार्थी असतो, तर त्याचा अर्थ हाच आहे. एक्झॅक्टली, बरोबर. आपण स्वतःला जर का घडवत राहिलो तरच आपण इतरांना थोडं बहुत काहीतरी देऊ शकतो. अगदी तसंच, बरोबर. सर, 2017 पासून आपण हाच प्रयत्न कुठेतरी समूह शताब्दी प्रशालेमध्ये करत आहात, पण फारसं आपल्या या शाळेबद्दल किंवा आपल्या प्रयोगांबद्दल इतरांना बाहेर माहिती नाही, किंवा फारसं आपण त्याच्या संदर्भात काही जाहिरात म्हणण्यापेक्षा सुद्धा मला ना खरं म्हणजे जाहिरात हा शब्द फारसा आवडत पण नाही, पण आपण काही अशा विशेष प्रयत्नांनी ती माहिती इतरांपर्यंत दिलेली नाही. आणि याचं खरं कारण म्हणजे मी जेव्हा सरांशी बोलले त्यावेळेला जसं म्हणतात ना की माणसाचं काम जर बोलत असेल तर माणसाने कशाला बोलावं,
आणि मग ते सांगतात आमचे विद्यार्थी जेव्हा 10वीतून बाहेर पडतील तेव्हाच तुम्हाला लक्षात येईल सबू शताब्दी प्रशाला काय करत आहे. आणि निश्चितच मला खात्री आहे फार थोड्या वर्षांमध्ये हे सगळं चित्र आपल्याला बघायला मिळणार आहे. पण तरी माझी एक छोटीशी विनंती आहे आपल्याला की आज आमच्या कस्तुरीच्या प्रेक्षकांसाठी थोडासा सबू शताब्दी प्रशालेचा प्रवास जर आपण सांगितला तर त्यांना इथे काय सुरू आहे याची ओळख होईल. एक छोटंसं उदाहरण मी या ठिकाणी मला सांगायला आवडेल की कॉम्पिटिशनच्या ऐवजी कोऑपरेशन जे आपण बघतो की आज आपण सगळेजण एका कोणत्या तरी रेसमध्ये आहोत हे आपल्याला जाणवतं आणि ती रेस आपल्याला सगळ्याच बाबतीत दिसते. तर कॉम्पिटिशनकडून कोऑपरेशनकडे जेव्हा आपण जातो त्यावेळी आपण यश हे एक प्रकारे सगळेजण शेअर करतात आणि कॉम्पिटिशनमध्ये काय असतं की फक्त त्यामध्ये एकच जिंकतो बाकीचे सगळे हरतात. अशा पद्धतीची जी एक पारंपरिक कॉम्पिटिशन आणि त्याच्या आउटकमची जी व्याख्या झालेली आहे तर त्या व्याख्येतून विद्यार्थ्यांना बाहेर काढून सहकार्य म्हणजे ज्याला आपण कोऑपरेशन इज बेसिकली वर्किंग विथ ईच अदर तर ते कुठेतरी आपण या शाळेमध्ये मुलांच्या मनामध्ये अगदी पहिलीपासून रुजवण्याचा प्रयत्न करतो. म्हणजे त्याच्यामध्ये आम्ही त्यांच्या वर्गात जे 30 विद्यार्थी बसतात त्यांना आपण कधी कधी इन पेअर्स म्हणजे जोडीने कधी कधी एका वेळी 4 विद्यार्थ्यांचं क्लस्टर किंवा समोरासमोर अशा पद्धतीने जे वेगवेगळ्या पद्धतीने बसवतो त्याच्यामधून विद्यार्थी लक्षात येतात की मला माझ्या शिक्षणाच्या प्रक्रियेमध्ये माझे हे जे बाकी सवंगडी आहेत त्यांचा सुद्धा रोल आहे त्यांचं सुद्धा असणं हे खूप आवश्यक आहे आणि आम्ही एकत्र शिकणार आहोत जे काही शिकतो तर ती भावना आपण कुठेतरी विद्यार्थ्यांमध्ये रुजवण्याचा प्रयत्न करतोय. दुसरी गोष्ट म्हणजे शिक्षक हा सगळ्या गोष्टींमध्ये सगळ्या विषयांमधला सगळ्यात मोठा एक्सपर्ट आणि तो वरून आपल्याला ज्ञान देणार आणि आपण ते खाली बसून ते ज्ञान घ्यायचंय याच्या पलीकडे जाऊन आपण विचार करायला लागलोय की ज्याच्यामध्ये शिक्षक आणि विद्यार्थी एका बाजूला बसून प्रश्नाकडे बघतायत आणि त्यातून ते दोघं त्या प्रश्नाची उकल करतायत म्हणजे दे आर एक्सप्लोरिंग द क्वेश्चन. तर ही कुठेतरी आपण गोष्ट ऑन अ डेली बेसिस या शाळेमध्ये करण्याचा प्रयत्न करतो ज्याला आपण फ्लिप्ड क्लासरूम असं आजच्या मॉडर्न जर का तुम्ही टेक्नॉलॉजीमध्ये त्याला फ्लिप्ड क्लासरूम म्हणतात जिथे यू आर नॉट the teacher is not in front of the students. Teacher and students are looking at the board. म्हणजे ते सगळे दोघंही एकत्र बसून त्या प्रॉब्लेमकडे बघतात. तर हे कुठेतरी आम्ही आता या शाळेत करायला सुरुवात केली आहे. तर सो मुळात कॉम्पिटिशनकडून कोऑपरेशनकडे जाण्यासाठी आपल्याला जी मानसिकता लागते ती अगदी पहिलीपासून विद्यार्थी आणि शिक्षकांमध्ये घडवण्याचा हा प्रयत्न ही शाळा करते. खूप अवघड आहे ते पण आम्ही ते करतोय आणि त्याचे परिणाम असे होतील की एक ज्याला म्हणतात टॉलरंट म्हणजे सहिष्णुता असलेला असा विद्यार्थी इथे घडेल. शिक्षकही थोडं त्यांच्याकडे वेगळ्या पद्धतीने बघतील आणि शिक्षक हा सुलभक म्हणजे टीचर टू फॅसिलिटेटर या ट्रॅकवर चालणारा असेल असा आमचा प्रयत्न आहे. सर आता तुम्ही जी वैशिष्ट्ये सांगितली ना खरं म्हणजे मला पॉंडिचेरीची आठवण आली. कारण पॉंडिचेरी आश्रमामध्ये जी काही पद्धतीने किंवा आश्रमाशी संबंधित असलेल्या शाळांमध्ये ज्या पद्धतीचं शिक्षण दिलं जातं ते असंच आहे. कारण तिथे आम्ही जेव्हा कॅम्पसाठी म्हणून गेलो होतो त्यावेळेला आम्ही त्या शाळांची माहिती घेतली. आम्ही नैनिताल पॉंडिचेरी इथे कॅम्प केले आणि तारा दिदींशी सुद्धा आमचं बोलणं झालेलं होतं. तर त्यावेळेला त्यांनी सांगितलं की इथे असं नसतं की शिक्षक शिकवतो म्हणजे एखादी कलाकृती सुद्धा जर बोलायचं ना शिक्षक वाचून येईल विद्यार्थी वाचून येतील आणि तुम्ही जे म्हणाला ना दोघं मिळून उकल करतील. बरोबर तर अगदी तो जो प्रकार आहे आणि म्हणजे श्री अरविंदांचं हे 150वे जयंती वर्ष आहे आणि त्यांच्या ज्या शिक्षण तत्वांसाठी आम्ही श्री अरविंद केंद्रामार्फत सुद्धा अनेकविध प्रकारचे प्रयत्न करतोय. मला खूप आनंद आहे की हा प्रयत्न कुठेतरी सरस्वती भुवन शिक्षण संस्थेमध्ये घडतोय आपल्या सबू शताब्दी प्रशालेमध्ये घडतो आहे. आणि तुम्ही म्हटल्याप्रमाणे याची जाहिरात केली जाऊ शकत नाही कारण याच्यामधला होणारा जो बदल आहे तो त्या प्रत्येक विद्यार्थ्याच्या दैनंदिन शिक्षणाकडे त्याचं स्वतःचं जे शिक्षण चालू आहे त्याच्याकडे बघण्याचा दृष्टिकोनातला बदल आहे आणि त्याच्याबरोबर असलेल्या त्या शिक्षकांमध्ये सुद्धा होणारा बदल आहे. तर तो इतका ज्याला आपण इंग्लिशमध्ये सटल म्हणतो ज्याला अतिशय सूक्ष्म असा आहे. तर त्याची जाहिरात करणार कशी तर त्याचा फक्त अनुभव त्या विद्यार्थ्यांना आणि त्या शिक्षकांना रोजच्या रोज येतोय
आणि त्यांच्यामध्ये वाढत जाणारा आनंद हा त्याचं आउटकम आहे. म्हणजे बेसिकली त्याचा परिणाम जो आपल्याला दिसतो की ते आनंदाने त्या प्रक्रियेमध्ये जोडलेले आहेत एकमेकांशी, ते आपल्याला बघायला मिळतं. आणि ते बघणारा कदाचित तिथं बाहेर उभा असेल, कोणी तिसरा व्यक्ती उभा राहून बघतो या प्रक्रियेला, तर त्याला वाटेल की हे यांचं आनंदी असण्याचं कारण काय. आणि ते आमचं या पूर्ण प्रक्रियेचं मी म्हणतो की दैनंदिन पातळीवरचं यश आहे. म्हणजे जेव्हा जर का तिथं त्या जे काही करतायत त्यात जर का आनंद नसेल तर मग कुठेतरी काहीतरी चुकतंय हे लक्षात येतं. म्हणजे आपण आनंददायी शिक्षण जे म्हणतो, किंवा तुम्ही जो एक शब्दप्रयोग केला ना, मला फार आवडला, यश शेअर करता येतं. बरोबर. आतापर्यंत यश सेलिब्रेट करणं, Yes. साजरं करणं, Right. असंच फक्त मानलं जायचं, कारण त्या यशाची संकल्पनाच निराळी आहे. बरोबर. पण जेव्हा ही यशाची संकल्पना आनंदाच्या जवळ जाते आणि Right. त्यावेळेला तो आनंद दुसऱ्याला दिल्याने द्विगुणित होतो, आणि म्हणून हे जे यश शेअर करणं आहे, एक प्रकारे मानवी जीवनाचं जरी पाहिलं तरी काय, सगळं काही कशासाठी चाललंय? बरं वाटण्यासाठी, समाधानासाठी, आनंदासाठी. आणि त्या पद्धतीनं ही सगळी वाटचाल चालू आहे. खरं म्हणजे मी जरी सभूमध्ये असले तरी पण सभू शताब्दी प्रशाला इतकं काही वेगळं करतीये हे मला सुद्धा या निमित्ताने जाणून घेता आलं. सर, म्हणजे तुमचं व्यक्तिमत्व ज्या वेळेला मी जाणून घेत होते त्यावेळेला मला इतकं आश्चर्य वाटलं, एका माणसात इतकं वेगवेगळं कसं काय काही असू शकतं. अभियांत्रिकीच्या बाबतीत तर त्यांनी सांगितलं की त्यांच्यातला शिक्षक तिथे जागा होता. या माणसामधली जी संवेदनशीलता आहे, या माणसाची संवेदनशीलता याला स्वाभाविकरित्या सृजनशीलतेकडे नेते. सर, आपलं मिरर हा जो काव्यसंग्रह आहे, ई-बुक स्वरूपामध्ये तो आहे. अप्रतिम असं त्याचं मुखपृष्ठ आहे. मी ज्या वेळेला आपला बायोडाटा वाचत होते आणि मला आपल्याशी संवाद साधायचा आहे, तर मला ज्यांच्याशी साधायचे त्याला जाणून घेता आलं पाहिजे, म्हणून मी ते पुस्तक वाचलं. आणि ज्या साध्या सोप्या भाषेमध्ये आपण कवितेतून संवाद साधलेला आहे ना, तुम्हाला खरं सांगू, मला माहित नाही माझं म्हणणं बरोबर आहे का चूक, पण मला तुमच्यातल्या शिक्षकाची संवेदनशीलता ही तोत्तोचान या पुस्तकामध्ये जी शिक्षकाची संवेदनशीलता मी अनुभवली, नीलची शाळामध्ये जी शिक्षकाची संवेदनशीलता अनुभवली ना, अगदी त्या पातळीवर जाणारी वाटते. म्हणजे ही फार म्हणजे या क्षेत्रातली खूप मोठी नावं आहेत आणि त्यांचा संघर्ष, त्यांनी जे निर्माण केलं ते इतकं मोठं आहे. पण मी जेव्हा शिक्षक बनण्याची माझी प्रक्रिया सुरू झाली, म्हणजे ही प्रक्रिया जशी ज्याला शिक्षक बनणं म्हणजे मला असं वाटतं की सेल्फ इव्हॅल्युएशनची प्रोसेस सुरू होणं याच्याशीच मी त्याला कनेक्ट करतो नेहमी. तर त्यावेळी यांचं जे काय केलेलं काम आहे ते वाचायला सुरुवात केली, त्यांना समजण्याचा प्रयत्न केला आणि प्रत्येक विद्यार्थ्याशी येणारा जो संपर्क होता त्याच्यामध्ये शिकत गेलो. आणि आज मी असं म्हणतो की म्हणजे खऱ्या अर्थाने तो प्रत्येक विद्यार्थी जो एखादी अडचण घेऊन जेव्हा आपल्याकडे येतो तेव्हा ती आपली खरी शिकण्याची संधी आहे. ती आपली स्वतःतली जी विनम्रता आहे तिला वाढवण्याची सुद्धा ती संधी आहे. म्हणजे असं मी या पूर्ण म्हणजे प्रवासामध्ये स्वतःला जे म्हणतो ना आपण की एखादी गोष्ट आपण पुन्हा पुन्हा स्वतःला बजावायची असते की प्रत्येक दिवस त्या गोष्टीला वाढवायचं असतं आपल्याला. आणि त्यासाठीच आपला प्रत्येक प्रयत्न असावा. म्हणजे आपल्या संपर्कात येणारा तो प्रत्येक विद्यार्थी, प्रत्येक व्यक्ती हा आपल्याला काहीतरी शिकवून जाणार आहे हे आपल्याला सांगत राहावं लागतं स्वतःला. आणि ते अतिशय प्रामाणिकपणे आपण त्याच्यात किती घेऊ शकतो, ते किती आपल्याबरोबर ठेवू शकतो हा प्रयत्न करायचा आहे. म्हणून तुम्ही आता हे जे नावं जे घेतली ही मंडळी ॲक्च्युली दैनंदिन पातळीवर हेच करत होते. त्यांचं प्रत्येक विद्यार्थ्याच्या बाबतीतली त्यांची जी संवेदनशीलता आहे ती फार इंटेन्स होती आणि ते त्यांनी त्यांच्या लिखाणामध्ये त्यांच्या आपण जे काही बघतो त्याच्यात आपल्याला ते जाणवतं, निश्चित जाणवते. सो आणि सर, आपण एस.बी. सेंटेनरीचे प्रिन्सिपल आहात, पण त्याच्याचबरोबर आपल्यावर अजून एक जी महत्त्वाची जिम्मेदारी संस्थेची आहे ती म्हणजे आपण अकॅडमिक्स अँड न्यू प्रोजेक्ट्स याचे डायरेक्टर आहात. आणि
आपले जेव्हा शाळेतले हे सगळे मी प्रकल्प बघते किंवा शिक्षणाकडे बघण्याची दृष्टी बघते, तर त्यावेळेला निश्चितच भविष्यामध्ये जे काही तुमच्याकडून नवीन प्रकल्प राबवले जातील, हे खऱ्या अर्थाने विद्यार्थ्याच्या समग्र व्यक्तिमत्व विकासामध्ये मूलभूत भर घालणारे असतील याची मला स्वतःला 100% खात्री आहे. जर आपण काही सांगू इच्छित असाल या नवप्रकल्पांबद्दल आपल्या प्रेक्षकांना, तर आपलं स्वागत हो, आहे. म्हणजे हे नवीन प्रकल्प जी आहेत ती सरस्वती भुवन सेंटेनरी स्कूलला एकदा पूर्णपणे स्टेबिलाइज केल्यानंतर, म्हणजे साधारण अजून एक 2-3 वर्षांमध्ये ओके. आता एक नवीन प्रकल्प काही त्याच्यातल्या काहींची सुरुवात होईल. म्हणजे तसे अजून एक शाळा जी 100% मराठी माध्यमातून शिक्षण देणारे असे, त्यानंतर अजून काही टीचर ट्रेनिंग प्रोग्राम्स, अशा काही गोष्टी संस्थेच्या विचाराधीन आहेत की ज्या योग्य वेळी सुरू होतील आणि त्यामध्ये नक्की माझा सहभाग असेल, म्हणजे त्याच्या पूर्ण डिझाईनमध्ये, डेव्हलपमेंटमध्ये. तर पण त्याविषयी मी असं मला वाटतं की त्याविषयी मी नाही, निश्चितच. म्हणजे म्हणूनच जास्त इन डिटेल आता या क्षणी सांगू शकणार नाही, बरोबर. कारण की त्या सगळ्या गोष्टी इन द प्रोसेस ऑफ मेकिंग आहेत. कारण त्याच्यामध्ये खूप गोष्टी अजून संस्थेच्या पातळीवरती बऱ्याचशा गोष्टी त्या बाबतीतल्या ठरायच्या आहेत. बरोबर. आणि त्या जेव्हा घडतील त्यावेळेला त्या बाहेर येतील. येस. पण सर, मला स्वतःला ना याचा खूप आनंद आहे आणि अभिमान आहे. म्हणजे विद्यार्थिनी म्हणून, शिक्षक म्हणून, प्राध्यापक म्हणून आपण एका अशा संस्थेशी निगडीत आहोत ज्या संस्थेने स्वातंत्र्यपूर्व काळ होता तेव्हा स्वातंत्र्य मिळवण्यामध्ये योगदान दिलं. हे स्वातंत्र्य मिळवताना फक्त सीमेवर जाऊन लढणं नाही, इथला माणूस तयार केला. आणि स्वातंत्र्योत्तर काळामध्ये मराठवाडा प्रदेशाच्या विकासासाठी जे काही योगदान दिलंय ते खरं म्हणजे तुमच्या माझ्यापेक्षा आपल्यातले सगळे बुजुर्ग लोक अधिक जास्त प्रमाणामध्ये जाणतात आणि मानतात. ही वस्तुस्थिती आहे. त्याचबरोबर मला एकच जे आठवतं तेवढं सांगते आणि मग या ठिकाणी आपण थांबूयात. मी अशीच एकदा विद्यार्थिनी असताना गोविंदभाईंची मुलाखत घेतली होती आणि गोविंदभाईंना मी विचारलं होतं की भाईजी, तुमच्या काळामध्ये ठीक आहे की देश पारतंत्र्यामध्ये होता म्हणून तो स्वतंत्र होण्यासाठी तुम्ही प्रयत्न केले, तुम्ही देशसेवा केली, आम्हाला कुठे देशसेवा करण्याची संधी आहे. आणि त्यावेळेला भाईजींनी जे उत्तर दिलं ना, ते म्हणाले, बेटा, आपल्या समोर असलेलं प्रत्येक काम प्रामाणिकपणानं करणं म्हणजे देशसेवा आहे. खरंच आहे. तुम्ही विद्यार्थी आहात, प्रामाणिकपणानं अभ्यास करा, तुमच्यासाठी सध्या तीच देशसेवा आहे. अगदी म्हणजे मी पूर्णपणे कम्प्लिटली तुमच्याबरोबर मी ॲग्री करतो या गोष्टीवर. खरंच आहे. आणि अशी मूल्य रुजवणारी, काल सुसंगत अशा सगळ्या गोष्टी समाजाला देण्यासाठी स्वतःची बांधिलकी मानणारी, तंत्रज्ञानाच्या काळामध्ये प्रचंड प्रगती होत असली तरी मूल्यांचा ऱ्हास होणार नाही याची काळजी घेणारी अशी आमची आजची संस्था, आमचे आजचे अध्यक्ष, सरचिटणीस आणि त्यांच्या भूमिका या सगळ्या जर का आपण पाहिल्या तर निश्चितपणाने हे आपल्या समोर येतं. सर, आज आपण आमच्या कस्तुरीच्या प्रेक्षकांसाठी आवर्जून वेळ दिलात त्याबद्दल मी सर्वांतर्फे आपले मनपूर्वक आभार मानते. धन्यवाद. कस्तुरीच्या मंचावरती मी हार्दिक स्वागत करते कीर्तनकार सविता मुळे यांचं. सविताताई उभ्या महाराष्ट्राला विख्यात कीर्तनकार म्हणून परिचित आहेत. शारदा मंदिर कन्या प्रशालेच्या मुख्याध्यापिका म्हणून त्या सध्या जबाबदारी सांभाळतायत. आमच्या विनंतीला मान देऊन त्या आज खास आलेल्या आहेत. कस्तुरीच्या प्रेक्षकांसाठी मी त्यांचं मनापासून स्वागत करते आणि आभार मानते. धन्यवाद. नमस्कार. माणसाला मिळालेली शक्ती, संपत्ती आणि बुद्धी याचा जर समर्पण भावनेनं विचार झाला तर चांगलं कार्य घडू शकतं याची साक्ष देणारी सरस्वती भुवन शिक्षण संस्था.
आज या संस्थेचा वर्धापन दिन आहे. खरंच ज्या काळी ही संस्था स्थापन झाली त्या काळी मातृभाषेतून अर्थात मराठीतून शिक्षण असावं, मुलींना शिक्षण देणारी स्वतंत्र शाळा असावी, ग्रामीण विभागातही ही शिक्षणाची गंगा प्रवाही असावी असे द्रष्टे विचार करणारे एकत्र आले आणि ही संस्था स्थापन झाली. आज हिचा वर्धापन दिन शिक्षण क्षेत्रात खऱ्या अर्थानं गुढी उभारली, विजय पताका आजही यशस्वीपणे फडकते आहे. यामागे या सगळ्यांचे परिश्रम आहेतच. याच संस्थेची मी एक विद्यार्थिनी क्रांती डांगे, आज शारदा मंदिर कन्या प्रशालेची मुख्याध्यापिका डॉक्टर सविता जयंत मुळे. हा सगळा प्रवास याच परिसरात घडला. या परिसरानं शिक्षण दिलं, संस्कार दिले, विविध उपक्रमातून कार्यक्रमातून सामाजिक भान दिलं. आणि खरंच विद्यार्थिनींना घडवत असताना काळानुरूप होणारे बदल, नवीन नवीन तंत्रज्ञान शिकत शिकत आणि स्वीकारतच प्रगती होऊ शकते हा धडाही मी गिरवला. असे विविध उपक्रम करणारे आणि करवून घेणारे आहेत, हेच या संस्थेचं यश आहे. असाच एक उपक्रम घेऊन आपल्याच संस्थेतल्या डॉक्टर वृंदा देशपांडे जोशी आपल्यासमोर येणार आहेत. खरंच वृंदा देशपांडे या माझी विद्यार्थिनी ते आज मराठीच्या अभ्यासू, अभ्यासक आणि उत्कृष्ट प्राध्यापक आहेत. वृंदा देशपांडे जोशी यांनी विचार असा केला की काहीतरी संस्कारक्षम उपक्रम असावा. समर्थ रामदास स्वामी यांचं वाङ्मय आणि समर्थ वाङ्मयाचं सार म्हणजे मनाचे श्लोक. या मनाच्या श्लोकातून मनावर संस्कार घडवावेत यासाठी त्यांनी एक उपक्रम हाती घेतला. मनाचे श्लोक म्हणजे फक्त 205 श्लोक एवढाच अर्थ नाही बरं. विनोबा भाव्यांच्या भाषेत सांगायचं झालं तर ती एक सोन्याची लढ आहे, नव्हे सोन्याची तिजोरी आहे. मग अशा या तिजोरीतले मौल्यवान विचार मुलांकडून म्हणून घ्यावेत आणि त्यावर योग्य निरूपण व्हावं या उद्देशानं हा उपक्रम वृंदा देशपांडे जोशी यांनी हाती घेतला. या उपक्रमासाठी त्यांचं अभिनंदन. खरंच विचार करा, मनामध्ये अनेक शंका असतात. मग त्या शंकांचं समाधान झालं की नकळतच त्या समाधान करणाऱ्यावरती आस्था निर्माण होते आणि ही आस्था जिद्द निर्माण करते. ही जिद्दच अनेक प्रश्नांची उकल सहजरीतीनं काढते. पण अशी ही उकल पाल्हाळ न लावता अगदी मोजक्या शब्दात नेमकेपणानं मिळाली तर आनंदच की नाही. खरंच आहे, असा आनंद मनाच्या श्लोकातनं मिळतो आणि म्हणूनच मनाच्या श्लोकाचं पठण, वाचन, श्रवण आवश्यक आहे. अहो, मना घडवी संस्कार याची साक्ष म्हणजे मनाचे श्लोक. आपली बुद्धी चंचल आहे, संकल्प विकल्प मनामध्ये निर्माण होतात. काय करावं, काय करू नये, नको ते करतात, नको ते करावंसं वाटतं. या सगळ्यांमध्ये माणसाची चांगली सृजनशील शक्ती वाया जाते. ती जाऊ नये म्हणूनच मनाच्या श्लोकाचं चिंतन मनन बरं. अहो, इतके श्लोक आपल्या संस्कृतीनं दिले, या प्रत्येकानं फलश्रुती सांगितली. पण मनाच्या श्लोकाची फलश्रुती निराळी आहे बरं. मनाच्या श्लोकाची फलश्रुती काय सांगते? मनाची क्षते ऐकता दोष जाती, मनाची क्षते ऐकता दोष जाती, मती मंदते साधना योग्य होती, चढे ज्ञान वैराग्य सामर्थ्य अंगी, म्हणे दास विश्वासता मोक्ष हाती. सरळ आहे हो. मनाचे संकल्प विकल्प दोष कळाले न तर हे दोष कळण्याचं सामर्थ्य मनाच्या श्लोकात आहे. आणि म्हणूनच हा उपक्रम खऱ्या अर्थानं मनाला संस्कार देईल आणि आपले दोष कळून नव्यानं ज्ञान वैराग्य प्राप्त होईल याची प्रचिती येण्यासाठी या उपक्रमात सानंद सहभागी व्हा. आणि खरंच हा उपक्रम सिद्धीस जावो म्हणून रामरायांच्या चरणी प्रार्थना करते. डॉक्टर वृंदा देशपांडे जोशी यांना शुभेच्छा देते आणि थांबते. धन्यवाद. नमस्कार. सरस्वती भुवन सेंटेनरी स्कूल तर्फे मी रुद्राणी आनंदगावकर, मी अंजली पारिपेटी आणि आम्ही सर्व इयत्ता पहिलीतील विद्यार्थी आपल्यासमोर सादर करत आहोत मनाचे श्लोक. जय जय रघुवीर समर्थ, गणाधीश्वर
विडावे जनी वंद्य ते सर्व भावे करावे प्रभाते मनी राम चिंतित जावा पुढे वैखरी राम आधी वदावा सदाचार हा थोर सांडून येतो जनी तो चितो मानवी धन्य होतो मनावासना दुष्ट कामाने मना सर्वता पाप बुद्धी नको रे मना धर्मदानी सोडू नको मना अंतरी सार विचार राहो जय जय रघुवीर समर्थ जय जय रघुवीर समर्थ जय जय रघुवीर समर्थ धन्यवाद श्री राम जय जय राम. आपल्या सगळ्यांना आजच्या गुढीपाडव्याच्या आणि मराठी नववर्षाच्या अगदी मनापासून शुभेच्छा. छोट्या दोस्तांनो, आपण नववर्ष म्हणलं की मनातल्या मनात काहीतरी संकल्प करत असतो. तसं मलाही वाटलं यावर्षी आपण आपल्या छोट्या दोस्तांशी जरा गप्पा माराव्यात. मग कशावर बोलायचं बरं? मग मला असं वाटलं आपण संत रामदासांच्या मनाच्या श्लोकांवर बोलावं. आपल्या छोट्या दोस्तांशी गप्पा मारणं म्हणजे फार सहज सोपं काम आहे असं मला वाटलं होतं. पण काय गंमत झाली माहितीये? मी मनाच्या श्लोकांचं पुस्तक घेऊन बसले होते. तेवढ्यात आमच्या शेजारची ओवी आली आणि खास तिच्या टोनमध्ये ती मला म्हणाली, आभाई, हे काय ग? तू काय करते? मला मोठा आनंद झाला. म्हणलं वा वा, आपण लहान मुलांशी गप्पा मारायच्या ठरवल्या आणि लहान मूल तर दारात हजर. मी अगदी उत्साहानं तिला सांगितलं, अरे बाळा, हे ना मनाचे श्लोक. ती म्हणाली, कोणाचे? मी म्हणलं, संत रामदासांचे. मग तू का म्हणतेस? मी म्हणलं, म्हणजे? अगं आभाई, तूच म्हणते ना, जे काही करायचं ते आपल्या मनाचं करावं, दुसऱ्याच्या मनाचं कशाला करायचं? झालं. सुरुवातीलाच माझी दांडी गुल. आणि मग मात्र मी रामरायाला प्रार्थना केली, बाबा रामराया, या छोट्या छोट्या मुलांशी बोलायचं म्हणजे काही सोपं नाही. तू मला मनाची शक्ती दे बाबा, तरच मी यांच्याशी काहीतरी बोलू शकेल. माझ्या दोस्तांनो, तुमचे आई बाबा तुमच्यासाठी जी प्रार्थना करत असतात ना, ती प्रार्थना आपण देव बाप्पाला करूयात. तुझ्याच अंशे जीव निर्मिले, अभिनंदना परमेशा, सर्व संकटे दूर करूनी, रक्ष रक्ष रे जगदीशा. हे परमेश्वरा, या आमच्या छोट्या छोट्या मुलांना, या मानवतेच्या भवितव्याला, या भारताच्या भविष्याला
तू शक्तिमान कर, सुखरूप ठेव आणि निकोपपणानं त्यांना आयुष्याचा आनंद घेता येऊ दे. बाळांनो, हा आनंद जर घ्यायचा असेल ना, तर आपल्याला श्रीरामाच्या मार्गावर चालण्यासाठी संत रामदास सांगतात. संत रामदासांचा श्लोक आपण आत्ता सरस्वती भुवन शताब्दी प्रशालेच्या विद्यार्थ्यांकडून ऐकला. खरं म्हणजे श्लोक ऐकले, कारण त्यांनी सुरुवातीचे 1 ते 4 श्लोक आपल्यासमोर अगदी सुरेख पद्धतीने सादर केले. त्या श्लोकांचा मी तुम्हाला अर्थ सांगणार आहे, पण ज्या संत रामदासांनी आपल्याला हे श्लोक दिलेत त्यांना आधी आपण नमन केलं पाहिजे. तर त्यांना आपण नमन करूयात संत कवी श्री दासगणू महाराजांच्या शब्दामध्ये. काय म्हणतात माहितीये दासगणू महाराज? जयांनी मुखे गाईल्या रामलीला, मनाची शतेती रचूनी जगाला, असे दाविला मार्ग तो सौख्य देसा, नमस्कार माझा तया रामदासा. संत रामदासांना मनोभावे केलेल्या या वंदनानंतर आपण त्यांचा जय जयकार करूयात. जय जय रघुवीर समर्थ. समर्थ रामदास आपल्याला मनाच्या श्लोकामध्ये परमेश्वराच्या मार्गाकडे, रामाच्या मार्गाकडे जायला सांगतात. आणि रामाच्या मार्गाकडे जात असताना आपल्यासोबत त्यांनी कोणाला घेतलं माहिती आहे? अर्थात तुमच्या सगळ्यांचा बालमित्र बाल गणेश. हां, मला माहिती आहे तुमची गणेशाशी खूप दोस्ती आहे, पण आपला अभ्यास बिभ्यास त्याला नाही करायला लावायचं बरं का, नाही तर तो पण खोडी काढतो. आपला अभ्यास आपण करायचा आणि त्याला म्हणायचं, हे देव बाप्पा, आम्ही अभ्यास करतोय, पण हे करताना कोणती संकट नको येऊ देऊ माझ्यावर. गणपती बाप्पा म्हणजे ज्ञानाचं प्रतीक. ज्ञानाच्या सोबतीला शक्ती असेल तरच त्या ज्ञानाचा आनंद आपल्याला घेता येतो. आणि ही कोणती शक्ती आपल्यासोबत दिली आहे बरं राघवाच्या वाटेवरती? समर्थ रामदासांनी आपल्यासोबत दिलेली आहे देवी शारदेची शक्ती. आणि म्हणून ते म्हणतात, नमो शारदा मूळ चत्वार वाचा. हे महत्वाचं बरं का. श्लोक म्हणताना नमो शारदा मूळ चत्वार वाचा असं म्हणायचं नाही. त्याचा उच्चार होतो मूळ चत्वार वाचा. परा, पश्यंती, मध्यमा आणि वैखरी हे जे वाणीचे 4 प्रकार आहेत ना, ते संत रामदास आपल्याला सांगतात. आता आपल्यासोबत गणपतीच्या रूपानं ज्ञान आहे, शारदेच्या रूपानं शक्ती आहे, आणि जायचं कुठे? मना सज्जना भक्ती पंथेची जावे. राघवाच्या वाटेवरती जायचंय. राघवाच्या वाटेवरती भक्तीच्या मार्गानं जायचंय. ज्ञान आणि शक्ती सोबत असल्यामुळे ही भक्ती आता आंधळी होण्याची शक्यता नाही. भक्ती हा सगळ्यात सोपा वाटणारा मार्ग आहे, पण ती देवाला केव्हा भावते माहितीये? आपण अगदी मनापासून देवाची प्रार्थना करतो ना, त्या वेळेला या देवाला
ती भक्ती भावते आणि देव बाप्पा आपल्याला पावतो. आपण गाणं तर मोठं जोशात म्हणतो, देव बाप्पा नवसाला पाव, खाऊचं झाड माझ्या अंगणात लाव. देवानं खाऊचं झाड अंगणात लावलं की आपण खुश होतो. माझ्या बाळांनो, तो देवच जर आपल्या हृदयात येऊन राहिला तर काय परमानंद असेल ना. त्याच्यासाठी काय करावं लागतं? त्याच्यासाठी जनी निंद्यते सर्व सोडून द्यावे, जनी वंद्यते सर्व भावे करावे. अर्थात लोक ज्याला नावं ठेवतात, वाईट म्हणतात, ते करायचं नाही. आणि ज्याला चांगलं आहे असं सांगतात ते आवर्जून करायचं. आता तुम्ही म्हणताल, हे आम्हाला कसं कळेल? बदमाश बच्चे, अगदी सगळ्यांना कळतं बरं. तुम्ही बघा, ते तान्हं बाळ असतं ना, अगदी दुपट्यावरती खेळणारं, ते पण काय करतं माहितीये? आपण काय केलं की आई रागावते हे ते लक्षात घेतं आणि पुन्हा म्हणून आई समोर तसं काही करत नाही. पण आपण काय केलं की आई कौतुक करते, बाबा लाड करतात, हे पण कळतं आणि ती गोष्ट ते पुन्हा पुन्हा करतं. आणि मला सांगा, ज्याच्यासोबत आई बाबांचा परमभक्त असलेला बाल गणेश सोबत आहे, ज्याच्यासोबत देवी शारदेचा आशीर्वाद आहे, त्याला काय योग्य काय अयोग्य हे कळणार नाही का? ते कळण्यासाठी प्रभाते मनी राम चिंतित जावा, पुढे वैखरी राम आधी वदावा. पहाटे पहाटे आपण उठलं ना की परमेश्वराचं नाव घ्यायचं. ज्या देवावरती आपली श्रद्धा आहे त्या देवाला अगदी मनापासून आळवायचं. कधी देवाला बोलावून पाहिलत? अरे, तुम्ही देवाकडे चालत गेलात ना तर देव तुमच्याकडे पळत येतो. आणि तो पळत यावा याच्यासाठी नुसती हाक मारून चालत नाही. सदाचार हा थोर सांडून येतो. आपले जे काही चांगले विचार आहेत, आपलं जे काही चांगलं आचरण आहे, जे काही खरं आहे ते आपल्याला सांभाळावं लागतं. खोटं खोटं सांगून सारखी गंमत केली तर देवाला पण आवडत नाही बरं. आपण नेहमी खरं बोललं पाहिजे. आता खरं म्हणजे काय ग असं विचारायला आमची शेजारची ओवी होतीच. मग मी आपलं तिला म्हणलं, खरं म्हणजे असं बघ की समजा कोणीतरी तुझ्याकडे आलं आणि विचारलं, बाबा आहेत का? तू दुडू दुडू पळत आत जाणार आणि बघणार आणि मग बाबांनीच गंमत म्हणून नाहीये म्हणून सांग असं हळूच म्हणलं ना की मग तितकीच दुडू दुडू ती पळत जाते आणि सांगते, बाबा म्हणले बाबा घरात नाही येत. बाळांनो, तुमचं निरागस मन इतकं सुंदर असतं. सारं काही सत्य सहजपणानं प्रतिबिंबित करणारं असतं. हे सत्य आपल्याला जपता आलं पाहिजे आणि त्याच्यासाठी मन निर्मळ पाहिजे. मन निर्मळ केव्हा राहतं? मना वासना दुष्ट कामा नये रे, मना सर्वथा पाप बुद्धी नको रे, मना धर्मता नीती सोडू नको हो,
मना अंतरी सार विचार राहो. आपण मनामध्ये जर चुकीच्या इच्छा, दुष्ट इच्छा बाळगल्या नाही, कुणाचं वाईट चिंतलं नाही, अगदी तुम्हाला असं दिसलं की एखादं फुलपाखरू त्याला उडता येत नाहीये आणि ते कोपऱ्यात पडलंय, तर त्या फुलपाखराला अलगद उचलून घ्यायचं आणि मुक्त उडण्यासाठी त्याला सोडायचं. अशी तुम्ही मदत मुंग्यांना, पाखरांना करतच असणार. मला नक्की माहिती आहे तुम्ही तुमच्या अंगणामध्ये पक्ष्यांसाठी दाणा पाणी हे सध्या निश्चितच ठेवलेलं असणार. आपण जेव्हा सगळ्यांचं भलं करत जातो ना, त्यावेळेला अगदी स्वाभाविकपणानं आपण धर्मानं वागतो, नीतीनं वागतो. जशी मैत्री आपण झाडांशी करतो, प्राण्यांशी करतो, तशीच आपल्या इतर सगळ्या मित्रमैत्रिणींशी सुद्धा करायची बरं का. तुम्हाला जे सांगतात ना, केअरिंग अँड शेअरिंग, हे केअरिंग आणि शेअरिंग घडलं पाहिजे. तसं जेव्हा घडतं तेव्हा आपोआप मनामध्ये सार विचार राहतो, मनामध्ये विवेक जागा होतो, काय योग्य काय अयोग्य ते कळतं आणि आपण तिकडे वाटचाल करायला लागतो. पुन्हा भेटूयात उद्या सरस्वती भुवन प्राथमिक शाळेनं आणि शारदा मंदिर प्राथमिक शाळेतल्या विद्यार्थ्यांनी म्हणलेले पुढचे श्लोक घेऊन. तोपर्यंत जय जय रघुवीर समर्थ.